नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली जीके डोस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर आपण महाराष्ट्रातील शिखरे, त्यांची उंची आणि ती कोणत्या जिल्ह्यात आहे पाहता। आता कळसूबाई तर ती उंची आहे 1646 आणि जिल्हा आहे अहमदनगर, नाशिक दोन्ही जिल्ह्यात मोड येते। आणि शिखराचा पर्वत कोणता आहे? सह्याद्री। साल्हेर उंची 1567 मीटर, नाशिक सह्याद्री। महाबळेश्वर 1438 मीटर, सातारा सह्याद्री पर्वतात। हरिश्चंद्रगड 1424, अहमदनगर सह्याद्री पर्वत। सप्तशृंगी 1416, नाशिक सह्याद्री पर्वत। तोरणा 1404, पुणे सह्याद्री जिल्हा। अस्तंबा 1325 मीटर, नंदुरबार तोरणमाळ डोंगर। मुल्हेर 1306 मीटर, नाशिक सह्याद्री। ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर 1304, नाशिक सह्याद्री। तवला 1231, नाशिक सह्याद्री। पैराट 1177, अमरावती गाविलगड। चिखलदरा 1118 मीटर, अमरावती गाविलगड। हनुमान 1063, धुळे गाळणा। तो आता महाराष्ट्र पठाराला बद्दलची माहिती पाहता। महाराष्ट्र पठार 90% भाग हा महाराष्ट्राचा पठाराने व्यापलेला आहे आणि विस्तार सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेस आहे महाराष्ट्र पठार। महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर आणि दक्षिणोत्तर लांबी 700 किलोमीटर आणि सरासरी उंची आहे महाराष्ट्र पठाराची 450 मीटर। पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत गेली आहे व पश्चिम भागातील उंची 600 मीटर असून पूर्व भागात ही उंची 300 मीटर आहे। महाराष्ट्र पठार तर पुढं पाहता। महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखी ज्वालामुखीची उद्रेकाने झाली। लावा रसापासून महाराष्ट्र पठार तयार झाल्याने त्यास दख्खन लावा या नावाने सुद्धा ओळखले जाते। लावा रसाचे असे सुमारे 29 वेळा उद्रेक होऊन शेवटी हे पठार तयार झाले व या उद्रेकातून पश्चिम घाटाची निर्मिती झाली व मुंबई समुद्राच्या बाजूकडे पठाराची जाडी जास्त आहे। तर पाहता पठार आणि जिल्हे ते तुम्ही वाचून घ्या।